असं काय वातावरण नाही. आता आम्ही चालू एक पाषाणच्या शंभू महादेव एक मंदिर आहे तिकडं. ते उशीर करतो रे. नाही वातावरण तर झालंय बघा जरा थोडंसं पावसासारखं, कारण की आमचं नशीब काय म्हणायचं तुम्हाला. जाऊ कॉलेज वरून आलेलो आहे, साहेबांना डबा घेऊन आलो होतो. जाऊयात बघू काय होतंय कसं वातावरण कसं होतं ना, त्याला काय म्हणायचं तेच कळत. आम्ही आलोय बरं का, हे काय मंदिर आहे मध्ये जाऊन बघूयात कसं आहे काय मंदिर वगैरे. तू का रे एवढा उदास नाही आतमध्ये कसलं भारी वाटतंय. दर्शन वगैरे घेतलं आणि इतकं शांतता आहे या मंदिरामध्ये. आणि अजून एक गोष्ट, हे मंदिर 700 ते 800 वर्ष जुनं आहे. आणि इथं आपले जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज पूजा करायला यायचे ज्यावेळेस ते लाल महालात राहत होते तेव्हा. ज्ञानेश म्हणत होता इथं भीमाशंकरचं आहे का मंदिर, नाही का, तर हाय तुम्हाला दाखवतो बघा. बघ ज्ञानेश इथं आहे मंदिर. इथं एवढं भारी आहेत ना, असे 12 ज्योतिर्लिंग आहेत नाही का, असे लावलेत. एक नंबर दिसतं, असं मस्त दिसते. तुम्हाला दाखवतो मी. सगळे दिलेत नाही का बघा, सगळे दिलेले आहेत. हे रामेश्वरम आहे, इकडं भीमाशंकर आहे, वैजनाथ आहे, ओंकारेश्वर आहे. एकदम भारी. काय म्हणला? आपण गिरनारला जाणार होतो ना. हा ना, हवाला जायचं होता. आपण झाला असता सोमवार. आम्ही जाणार होतो आणि सोमनाथला जाणार होतो आम्ही. इकडचं नाही, आमचं हा एक झाला असता, पण असो काय देवाचं कारणामुळं बोलवणं नाही रे आला. कॅन्सल झालं. त्यामुळं पण आम्ही कोशिश करत राहणार आहे जायची नक्कीच जाणार. आणि आम्ही जाणार. आम्हाला वाटलं फक्त तिकडंच आहे मंदिर, पण इकडं पण आहे काहीतरी नाही का. चला आपण जाऊन बघूयात काय नेमकं इकडं. महाराजांचं आहे मस्त असं. आम्हाला इकडं आज जायचं होतं, मागं तुम्ही बघू शकतात, पण तिकडं तिकीट आहे 50 रुपये. पण म्हणलं जाऊ द्या. हा गावाकडचं नेचर कसं असतं आपलं ते दाखवलं नाही वगैरे का. कशी आम्ही काय आम्ही गाव तर बघतच असतो, काहीच विषय नाही. त्यामुळे आमच्यासाठी काय एवढं हे नॉर्मल आहे. ते मस्तपैकी आमचं दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही निघालो घरी. खूप छान जागा आहे अशी बरं. तुम्हाला पण मी सजेस्ट करतो तुम्ही इथं या या नक्की. चहा वगैरे घेतोय, नंबर लागतो, भारी क्वालिटी लागतो.